आज आपण बघणार आहोत मस्त असं चमचमीत झणझणीत झटपट तयार होणारी शेवभाजी. अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी भाजी आहे. तर चला पाहूया. नमस्कार, श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी शेवभाजी. तर आज आपण बघणार आहोत टोमॅटो शेवभाजी करणार आहोत. तर चला, त्यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतलेत, 1 कांदा घेतलाय आणि काही बाकी साहित्य ते आता भाजी करत करत तुम्हाला सांगते किंवा दाखवते. चला बघूया. ते तर सर्वप्रथम कांदा 1 चिरून घेतलाय. उभा असा चिरून घ्यायचा कारण ह्याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय. टोमॅटो सुद्धा 1 असं उभं चिरून घेतले. 1 टोमॅटो मी नंतरसाठी ठेवलंय. इथं 1 अद्रकचा तुकडा घेतलाय, त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर चला पाहूया, आपण मसाला तयार करूया. तर इथे एका कढईमध्ये जो उभा चिरून घेतलेला कांदा तो आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यासोबतच कांदा भाजण्यासाठी इथे आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. बघा, कांदा थोडा लालसर झाला. आता त्यामध्ये आपण जो उभे चिरून घेतलेला टोमॅटो होता तो सुद्धा आपल्याला त्यासोबत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. मऊ असं भाजून घ्यायचंय, म्हणजे जे आपण वाटण करणार आहोत ते व्यवस्थित तयार होईल, मऊसर तयार होईल. त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि जो आपण उभं चिरून घेतलेले जे अद्रक आहे ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि काही 7-8 काजू घेतले ते सुद्धा त्यासोबत थोडेसे भाजून घ्यायचे. नंतर हे सर्व थंड झाल्यानंतर आपल्याला जे एक मिक्सरमधून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. यासोबतच मी 1 चमचा शेवभाजी मसाला टाकून घेणार आहे. तर चला, आपण आता ही बारीक पेस्ट तयार करून घेतली. तर शेवभाजी तयार करूया. त्यासाठी त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे. जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण 1-1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी रेड चिली, तिखट तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करा. इथं 1 चमचा घरगुती काळा मसाला टाकून घेतला आहे. त्यानंतर 1 चमचा हळद टाकून घ्यायचे. हे व्यवस्थित परतून घ्यायचे. आपल्याला स्लो गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे, नाही तर मसाले करपू शकतात. आणि आता हे परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे मसाला वाटण तयार करून घेतले ते आपल्याला टाकून त्यामध्ये जे 1 टोमॅटो चिरून टाकून घ्यायचे, कारण आपण इथं टोमॅटो शेवभाजी करणार आहोत तर इथे टोमॅटोचा वापर जास्त केला आहे. तर बघा, मस्त असं वाटणाला तेल सुटले. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण परतून घेऊ, की जे आपली मसाले किंवा वाटण करपू नये त्यासाठी. आता बघा, वाटणाने किंवा मसाल्याने तेल सोडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही किती पाहिजे त्यानुसार आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. त्यानंतर आपल्याला गरम पाणी टाकून त्यामध्ये शेवभाजी जो मसाला असतो तो टाकून घ्यायचा. 1 चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि आपल्याला ह्याला 1 उकळी आणून द्यायची आहे. मग आधी चांगलं. तर बघा, इथं मस्त अशी 1 उकळी आली आहे. त्यामध्ये आपल्याला जी जाड भाजीची शेव असते ती टाकून घ्यायची. भाजी शेव टाकून घ्यायची आणि 1 मिनिट आपल्याला फक्त या ग्रेव्ही सोबत आपल्याला ती शेव व्यवस्थित शिजून द्यायची आहे. खूप आपल्याला शिजून घ्यायची नाही, नाही तर एकदम घट्ट अशी भाजी तयार होते आणि शेव एकदम लूज होऊन जाते. तर बघा, मस्त अशी झणझणीत चमचमीत अशी शेवभाजी तयार झाली. बघा, इथे मस्त असं टोमॅटो शेवभाजीला कलर आलाय. बघताच असं तोंडाला पाणी सुटतंय. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? झटपट तयार होणारी रेसिपी, खूप असं साहित्य लागत नाही, कमी साहित्यात तयार होणारी टेस्टी अशी भाजी आहे. तर बघा, इथं आपली टोमॅटो शेवभाजी रेडी झाली. मी तर टेस्ट करते बाबा. तुम्ही सुद्धा एकदा बनवून जरूर घरच्यांना खाऊ घाला. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय बाय.